भारतशक्ती मराठीच्या आजच्या कार्यक्रमात तुम्हा सगळ्या प्रेक्षकांचं पुन्हा एकदा मनःपूर्वक स्वागत. मागच्या आठवड्यामध्ये रशियाचे राष्ट्राध्यक्ष पुतीन भारत भेटीवरती आले होते. या भारत भेटीमध्ये 2 दिवसांच्या वेगवेगळ्या कार्यक्रमांमध्ये वेगवेगळ्या प्रकारचे करार आणि त्या संदर्भामधली चर्चा आपण वाचनामध्ये आलेली आहे. मात्र या करारांचं भारताच्या दृष्टीने आणि रशिया आणि भारत यांच्या संबंधांना पुढे नेण्याच्या दृष्टीने नेमकं काय महत्त्व आहे, याबद्दल आजच्या भागामध्ये आपण मार्गदर्शन करून घेणार आहोत. आणि मार्गदर्शन करण्यासाठी आपल्यामध्ये स्टुडिओत उपस्थित आहेत डॉक्टर श्रीकांत परांजपे सर. सरांची अगदी थोडक्यात ओळख करून द्यायची झाली तर संरक्षण शास्त्राचे ज्येष्ठ अभ्यासक आणि सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या संरक्षण आणि सामरिक अभ्यास विभागात प्राध्यापक म्हणून आता निवृत्ती घेतलेले परांजपे सर अर्थातच या विषयावरती खूप छान मार्गदर्शन करू शकणार आहेत, याबद्दल मला तरी खात्री आहे. सर, आजच्या भागात तुमचं मनःपूर्वक स्वागत. नमस्कार. सर, USSR असं जेव्हापासनं रशियाची खरी ओळख होती तेव्हापासनं भारत आणि रशिया यांच्यातले संबंध खूप गहिरे आहेत, गाढ आहेत, सखोल आहेत. त्यामुळे पुतीन यांची आता झालेली भेट ही भारत आणि रशिया यांच्या संबंधांना नवं वळण देण्याची कितपत शक्यता आहे असं वाटतं तुम्हाला? थँक्यू. तो जो काही ऐतिहासिक संदर्भ आहे मला वाटतं तिथपासून मी सुरू करतो. आपण सोव्हिएट रशिया आणि भारत ह्या पारंपरिक चौकटीत आपण पूर्वी बोलायचो. सोव्हिएट रशियाचे भारताशी संबंध जे सुधारले ते खरं म्हणजे क्रुश्चोवच्या कालखंडात, स्टॅलिनच्या कालखंडात नाही. तेव्हा एकूणच जो काही शीतयुद्धाचा जो भाग होता, रशिया हा अमेरिका विरुद्ध होता, भारत हा अमेरिका किंवा ब्रिटनच्या अधीन असलेला राष्ट्र आहे असं ते मानत असत. स्टॅलिनचा मृत्यू झाल्यानंतर 1953 नंतर हे संबंध सुधारले, क्रुश्चोवच्या कालखंडात सुधारले. ते सुधारले त्याचा जो संदर्भ आहे हा शीतयुद्धाचा आहे. म्हणजे इथे जी मला बेसिक भूमिका मांडायची जी अशी आहे की ही दोन्ही राष्ट्र म्हणजे भारत काय किंवा त्यावेळेचं सोव्हिएट रशिया, ह्या दोघांना त्या कालखंडात 1950चं दशक असेल, 60चं दशक असेल, 70चं असेल, ह्या दोघांना एक प्रकारे एकमेकांची गरज होती. म्हणजे हे केवळ भारताला गरज आहे म्हणून सोव्हिएट रशियाने आपल्याला फार मदत केली अशा भ्रमात आपण राहू नये. म्हणजे शीतयुद्धाच्या कालखंडात भारत हा अलिप्त राष्ट्र म्हणून पुढे आला. अलिप्त राष्ट्र जेव्हा आपण म्हणतो तेव्हा प्रामुख्याने त्याची 2 गोष्टी असतात की ज्या आपण आज पण मानतो. एक म्हणजे शांततेचं धोरण आणि दुसरं म्हणजे स्वतंत्र धोरण आखण्याची क्षमता आणि गरज. ज्याला इंडिपेंडेंट अंडरस्टँडिंग ऑफ वर्ल्ड अफेअर्स म्हणतात, की जगाकडे बघण्याचा, स्वतंत्र विचार करण्याचा अट्टास आणि शांततेचं धोरण, ह्या 2 आधारस्तंभांवरती तो अलिप्ततावाद आधारलेला होता. ते 2 आधारस्तंभ आज देखील तितकेच महत्त्वाचे आहेत. म्हणजे आज त्याची टर्मिनॉलॉजी बदलली. म्हणजे आज आपण अलिप्ततावाद म्हणत नाही, आज आपण स्ट्रॅटेजिक ऑटोनॉमी म्हणतो. म्हणजे सामरिक पातळीवर स्वायत्तता म्हणतो. शब्दप्रयोग वेगळे असतील पण मूळ भूमिका तीच आहे. मुद्दा माझा असा की त्या काळात क्रुश्चोवच्या काळात, त्याच्यानंतर ब्रेझनेवच्या काळात म्हणा, त्या काळात जी भारताला मदत झाली, म्हणजे अगदी विशेषतः सोव्हिएट रशियाने वेळोवेळी व्हेटोचा वापर केला युनायटेड नेशन्समध्ये, सिक्युरिटी काउन्सिलमध्ये, सुरक्षा परिषदेमध्ये, आणि भारताला मदत केली. काश्मीरचा प्रश्न असेल, पाकिस्तानचा प्रश्न असेल, पाकिस्तानच्या बाबतीत असतील, ही मदत केली. त्या काळी अमेरिकेने मदत केली का? केली, नाही असं नाही. 1962च्या युद्धाच्या दरम्यान भारताला अमेरिकेने बरीच मदत केली, पण ती तेवढ्या पुरती होती, त्याच्यानंतर नव्हती. त्याच्यानंतर ब्रिटननी पण नाही. त्याच्यानंतर खऱ्या अर्थाने लष्करी पातळीवरती, लष्करी क्षेत्रामध्ये मदत ही सोव्हिएट रशियाची होत गेली. आणि म्हणून आपण संरक्षण क्षेत्र जर बघितलं तर आपण सोव्हिएट रशियावरती बऱ्यापैकी विसंबलेलो होतो, साधन सामग्री म्हणा, इतर सगळ्या गोष्टींकरता. ही पार्श्वभूमी जेव्हा आपण बघतो आणि आता युक्रेन बघतो, म्हणजे पुतीनची जी काही भेट आहे त्याला परत जो संदर्भ आहे खऱ्या अर्थाने
तो युक्रेन आणि युक्रेननी निर्माण केलेले प्रश्न आणि त्या प्रश्नांना धरून भारत काय भूमिका घेतो, रशिया काय भूमिका घेतो आणि पाश्चिमात्य राष्ट्र मध्ये युरोप वेगळं असेल, अमेरिका वेगळं असेल किंवा नेटोच्या मार्फत असेल, युरोपियन युनियनच्या मार्फत असेल, ते काय भूमिका घेतात, हा संदर्भ आहे पुटिनच्या भेटीचा. इथे मला दोन गोष्टी पुन्हा एकदा मांडायच्यात, ज्याला आपण चौकट म्हणू त्याच्या अर्थ. एक म्हणजे भारताच्या दृष्टीने पुटिनची भेट जर का बघितली तर त्याच्यामध्ये पुन्हा एकदा आपण एक प्रकारे ॲसर्ट करतोय की आम्ही स्ट्रॅटेजिक ऑटॉनॉमी पाळतो, की सामरिक क्षेत्रामध्ये आम्ही स्वायत्त धोरण घेण्यास आम्ही समर्थ आहोत, ती क्षमता आमच्याकडे आहे, आम्ही ती राबवणार, हे एक आपण स्पष्ट सांगतो. ते अमेरिकेला सांगतो म्हणा, युरोपला सांगतो म्हणा, रशियाला सांगतो म्हणा, हे आपण मानतो. आणि दुसरं, हा जो युक्रेनच्या संघर्षाच्या नंतरचा जो कालखंड आहे, हा कुठेतरी पुन्हा एकदा आपण शीतयुद्धाच्या सारख्या परिस्थितीमध्ये जातो आहोत का, हे दाखवणारा कालखंड आहे. मी का म्हणतो लक्षात घ्या. युक्रेनच्या समस्येची खरी सुरुवात ही 22 साली युद्ध झालं तेव्हापासून नाही आहे. ती खरी सुरुवात सोव्हिएट रशियाचं विघटन झालं आणि अमेरिकेने नेटोचा प्रसार करण्याचा जो निर्णय घेतला, म्हणजे पार्टनरशिप फॉर पीस, शांततेसाठी आम्ही हे सहकार्य करणार, ह्या चौकटीत बिल क्लिंटन यांनी आम्ही नेटोचा प्रसार करू, आता नेटो हा रशिया विरुद्धचा राहिलेला नाही, तर तो सामूहिक सुरक्षा म्हणून आम्ही त्याच्याकडे बघतो आणि त्याचा प्रसार करू, याच्यासाठी नेटोनी अनेक नवीन राष्ट्रांना सहभागी करून घेतलं. जी जुनी सोव्हिएट रशियाच्या अधिपत्याखाली होती, जी जुनी सोव्हिएट रशिया विघटन झालं त्याच्यानंतर जी होती, अशा अनेक राष्ट्रांना सहभागी करून घेतलं. त्यावेळेस जे काही ज्या चर्चा झाली, हे साधारणपणे 90च्या दशकाच्या गोष्टी, त्यावेळेस ज्या चर्चा झाली त्याच्यामध्ये अमेरिकेमध्ये दोन प्रवाह होते. एक म्हणजे तुम्ही अशा प्रकारे नेटोचा प्रसार करता आहात, याच्यातून तुम्ही काय साध्य करता, तर अमेरिका युरोपमध्ये स्वतःला एक प्रकारे बसवेल आणि स्वतःचं स्थान निर्माण करेल किंवा स्थान पक्क करेल. म्हणजे अमेरिकेला युरोपमध्ये जर का प्रवेश जो पूर्वी केला, नेटोच्या मार्फत केला शीतयुद्ध, तो तसाच ठेवायचा असेल आणि अमेरिकेचं महत्त्व तिथे कायम तसंच ठेवायचं असेल, तर त्याला नेटो हा एक मार्ग आहे. त्याचं कारण असं की युरोपने युरोपियन युनियनच्या चौकटीमध्ये बऱ्यापैकी स्वतःला स्वतंत्र करण्याचा किंवा स्वायत्त करण्याचा प्रयत्न केला. अमेरिकेपासून थोडंफार, अमेरिकेवरती अवलंबून होते, परंतु थोडंफार स्वतंत्र धोरण घेण्याचा प्रयत्न युरोपियन युनियनच्या मार्फत केला होता. युरोपमध्ये स्वतःचं अस्तित्व ठेवायचं असेल, युरोपमध्ये स्वतःला कायम ठेवायचं असेल, तर नेटो हा एकमेव मार्ग अमेरिकेला होता आणि त्याचं ते पालन करत होते. म्हणून नेटोचं एक्सपॅन्शन. त्यावेळेस ब्रेझिन्स्की सारखी व्यक्ती होती की ज्याच्याबद्दल बोलत होते, त्याच्या बाजूनी बोलत होते. इतर काही होते, उदाहरणार्थ जॉर्ज केनन, स्ट्रोक टॅल्बर्ट होते, की जे त्याच्या विरुद्ध बोलत होते की एक्सपॅन्शन करू नका, कारण तुम्ही रशिया तसं करून पुन्हा शीतयुद्धाकडे जात आहात, हे त्यावेळेस बोललं गेलं. ह्या सगळ्या ह्याच्यात दोन क्रिटिकल राष्ट्र होती, 2-3 होते. पोलंड होतं, युक्रेन होतं, जॉर्जिया होतं. विशेषतः युक्रेन आणि जॉर्जिया यांनी, की जी सोव्हिएट रशियाच्या भाग होते, यांनी नेटोमध्ये सहभागी व्हावं, हा जो अट्टहास होता, ह्याच्यानी प्रॉब्लेम्स निर्माण होतील हे स्पष्टपणे लोक सांगत होती. म्हणजे त्यावेळेचे स्पेशली सांगत होते. प्रॉब्लेम असा आहे, ज्याला आपण सिक्युरिटी पेरिमीटर म्हणतो, म्हणजे संरक्षण क्षेत्राच्या चौकटीत सिक्युरिटी पेरिमीटर म्हणतो, की तुमची सुरक्षाविषयक सीमा कुठे असते किंवा फ्रॉन्टियर्स काय असतात. युक्रेनमध्ये नेटो येणं किंवा जॉर्जियामध्ये येणं किंवा हे रशियाच्या लगतची राष्ट्र आहे, याचा अर्थ जर संघर्ष झाला तर तो केवळ युक्रेन आणि रशियाचा होत नाही, तो रशिया आणि नेटोचा होतो, ह्याची जाणीव
रशियाला पण होती, युरोपियन राष्ट्रांना पण एक प्रकारे होती, परंतु अमेरिकेचा एकेकाळचा अट्टहास होता. म्हणजे आत्ता पुतीनच बोलतात असं नाही, येल्स्टिन जेव्हा सत्तेवरती आले होते अगदी सुरुवातीला म्हणजे सोव्हिएट रशिया विघटन झाल्यानंतर येल्स्टिनने देखील ह्याला विरोध केला होता. पुतीन आज विरोध करतात, पण येल्स्टिनने देखील विरोध केला होता की युक्रेनला किंवा जॉर्जियाला याच्यात समाविष्ट करून घेऊ नका, कारण तुम्ही नवीन समस्या निर्माण करत आहात. पण तो अट्टहास जो आहे त्याच्यातनं ह्या समस्या निर्माण झाल्या, हा एक भाग आहे. दुसरा म्हणजे रशियाच्या गरजा आणि भारताच्या गरजा ह्या दोन्ही आपण जर का बघितला पुतीनकडे येण्याच्या संदर्भात, दुसरं असं की सोव्हिएट रशियाचं विघटन किंवा पूर्व युरोपमध्ये झालेली क्रांती म्हणा की ज्याच्यातनं अनेक देश खूप विघटित झाले, युगोस्लाव्हिया विघटित झाला, जर्मनीचं एकत्रीकरण झालं, चेकोस्लोव्हाकी जो 2 राष्ट्र झाली, पुढे सोव्हिएट रशियाचं विघटन झालं. ह्याच्या मागचं कारण काय होतं की जे आज देखील रशिया बोलून दाखवतो, इतकं स्पष्टपणे कदाचित नाही पण बोलून दाखवतो. कारण असं होतं की जे विघटन त्यावेळेस झालं ते वांशिक राष्ट्रवाद आणि वांशिक राष्ट्रवादाच्या आधारे स्वयंनिर्णयाचा हक्क ही संकल्पना मानली गेली. ही संकल्पना नवीन नाही आहे, म्हणजे एकेकाळी पहिल्या महायुद्धानंतर वुड्रो विल्सनने ती राबवली होती, युरोपमधले बदल झाले होते, पण त्याच्यानंतर पहिल्यांदाच खऱ्या अर्थाने या संकल्पनेच्या आधारे नवीन राष्ट्र, ब्रँड न्यू राष्ट्र निर्माण झाली. सोव्हिएट आणि ही सगळी वांशिक राष्ट्रवादाच्या आधारे, मग ते उझबेकिस्तान असेल, कझाकिस्तान असेल, तुर्कमेनिस्तान असेल, युक्रेन असेल, जॉर्जिया असेल, आमचा राष्ट्रीय आमचा वांशिक राष्ट्रवाद, एथनिक नॅशनलिझम, आणि म्हणून आम्हाला राजकीय स्वातंत्र्य या चौकटीत ही राष्ट्र निर्माण झाली. ती जेव्हा निर्माण झाली किंवा ती जेव्हा तयार झाली नवीन राष्ट्र, त्याच्यामध्ये काही समस्या तशाच राहिल्या. त्यातली क्रिमिया एक होती. क्रिमियामध्ये बहुतांश रशियन पॉप्युलेशन आहे. म्हणजे क्रिमिया हा युक्रेनचा भाग होता, कारण तो ॲडमिनिस्ट्रेटिव्हली म्हणून क्रुश्चोव्हनी तिकडे जोडला होता एकेकाळी, पण क्रिमिया हा रशियन प्रांत आहे फॉर ऑल प्रॅक्टिकल पर्पजेस. तसंच पूर्व युक्रेन जे डॉनबास एरिया जे ज्याच्याबद्दल आता वाद आहे, पूर्व युक्रेनमध्ये देखील रशियन मेजॉरिटी आहेत, म्हणजे रशियन एथनिक मेजॉरिटी पूर्व युक्रेनमध्ये आहेत. रशियाचं म्हणणं, जे तुम्ही 91 साली सुरू केलं आणि ज्याला तुम्ही अधिमान्यता दिलीत, तो जो अनिर्णित प्रश्न आहे तो आत्ता आम्ही सोडवतोय. कशा अर्थाने की ह्या लोकांना रशियाजवळ यायचंय आणि युक्रेननी त्याच्या अंतर्गत राजकारणामध्ये रशियन भाषेला मान्यता होती ती काढून टाकली. रशियन पॉप्युलेशनवर विरुद्ध त्यांनी आक्रमक पावलं उचलायला सुरुवात केली. क्रिमियाने ठरवलं की आम्हाला तिथे युक्रेनमध्ये राहायचं नाही. 2022 मध्ये क्रिमियाला रशियाने ताब्यात दिली. म्हणजे त्यांनी चक्क मतदान केलं की आम्हाला रशियाशी संलग्न व्हायचं आणि रशिया टूक इट. ह्या युक्रेनमध्ये जे काही बदल झाले त्याला मैदान रेव्होल्युशन म्हणतात. जे नवीन प्रेसिडेंट आला की जो रशिया विरुद्ध होता, हे सगळे जे बदल होते त्याच्यात अमेरिकेचा हात होता असं मानलं जातं, CIA हात होता म्हणा असं मानलं जातं, युरोपियन राष्ट्रांचा हात होता. पण जेव्हा प्रत्यक्षात युद्ध सुरू होईल असं जाणवायला लागलं, तेव्हा युरोपियन राष्ट्रांनी मिन्स्कमध्ये 2 परिषदा घेतल्या यांना सगळ्यांना एकत्र आणून की हे युद्ध होऊ नये. युरोपला युद्धामध्ये त्यावेळेस अजिबात इंटरेस्ट नव्हता, कारण युरोप रशियावरती प्रचंड अवलंबून होता. तेल म्हणा, नैसर्गिक वायू म्हणा, आज देखील म्हणजे युद्ध चालू आहे, आज देखील युरोपला नैसर्गिक वायू रशिया देते. म्हणजे एकीकडे ते आरडाओरडा करतायत, पण आज देखील ते रशियाकडनं घेत आहेत त्या नॉर्थ स्ट्रीम का जे असेल ते. पण सुरुवातीला युरोपला हे युद्ध नको होतं. सुरुवातीला हा अट्टहास बराचसा अमेरिकेचा होता. प्रत्यक्षात युद्ध सुरू झाल्यानंतर नेटो म्हणून हे युरोपियन राष्ट्र त्याच्यात पडली आणि मग शेवटी पाश्चिमात्य राष्ट्र आणि रशिया ही विभागणी झाली. मी जे नवीन शीतयुद्धाचं स्वरूप म्हणतोय ना, ते इथे आहे. कशा अर्थाने की
आणि त्याचं त्याचं प्रोजेक्शन बघा, म्हणजे ज्याला आपण पॉलिटिकल कम्युनिकेशन म्हणतो, ते बघा कसं आहे. ही हुकुमशाही व्यवस्था आहे रशियाची, ऑथॉरिटेरियन आहे. आम्ही लोकशाही पुरस्कर्ते आहोत, पाश्चिमात्य राष्ट्र. म्हणजे शेवटी हा जो संघर्ष आहे, हा कशा चौकटीत तुम्ही बघता, हा एकीकडे हुकुमशाही किंवा अथॉरिटेरियन विरुद्ध लोकशाही अशा चौकटीत तुम्ही बघता. ह्याचं व्यवस्थितपणे मार्केटिंग केलं गेलं, याचं व्यवस्थितपणे तो पॉलिटिकल कम्युनिकेशनचा भाग आहे. आणि म्हणून जेव्हा भारताला प्रश्न विचारला की तुम्ही इकडे का तिकडे, आपले जे परराष्ट्र मंत्री जयशंकर यांनी अतिशय उत्कृष्ट उत्तर दिलेली आहे त्याला, की ते आम्ही इकडे तिकडे नाही, आम्ही स्वतंत्र भूमिका मांडतोय. आता त्याला अलिप्ततावाद म्हणत नाही, हे खरं आहे, स्वतंत्र भूमिका मांडतोय. ही जी स्वतंत्र भूमिका आहे ही महत्वाची. आणि ह्या आणि आता देखील ह्या मोदींनी जे काही वक्तव्य केलं या भेटीनंतर, त्याच्यात ते तेच सांगतायत, आम्ही ह्या बाजूला किंवा त्या बाजूला किंवा न्यूट्रल नाही आहोत, तटस्थ राहण्याचा प्रश्न नाही आहे, आम्ही शांततेच्या बाजूने आहोत. आम्हाला शांतता पाहिजे आणि हे पहिल्यापासून आम्ही मांडतोय की आम्हाला शांतता पाहिजे. आत्ता जो काही पुतीन आणि मोदी यांचा जो काही फायनल प्रेस कॉन्फरन्स झाली, त्याच्यात हे स्पष्टपणे मांडलंय. माझा मुद्दा असा आहे की हा जो एक प्रकारचा नवीन शीतयुद्धाच्या सारखी जी व्यवस्था तुम्हाला दिसते, याच्यात पुन्हा एकदा रशिया आणि भारत यांना दोघांना प्रत्येकाला आपापल्या राष्ट्रहितासाठी काहीतरी करावं लागेल. पुतीन इथे येणं हे रशियाच्या दृष्टीने तुम्ही बघितलं तर पुतीनला भारताची, म्हणजे रशियाला भारताची गरज आहे. त्या काळी पण होती, आज देखील आहे. म्हणजे आर्थिकदृष्ट्या वेगवेगळे सँक्शन्स, निर्बंध रशियावरती लादले जात आहेत. अमेरिकेने लादलेत, युरोपियन युनियनने लादलेत, हे वेगवेगळे निर्बंध लादलेत. त्याच्यामुळे रशियन अर्थव्यवस्था कोलॅप्स होईल किंवा कोलमडेल अशी आशा होती, तशी प्रत्यक्षात झालेलं नाही. प्रत्यक्षात रशियाने आपली क्षमता दाखवून दिली आणि ती लढाई तशी चालू आहे. सुरुवातीला कदाचित अशी अपेक्षा असेल की ती पटकन बंद होईल, पटकन संपेल, तसं निर्णायक होईल, तसं झालं नाही. त्याचं मुख्य कारण युक्रेनला पाश्चिमात्य राष्ट्रांकडनं प्रचंड मदत मिळाली, म्हणजे पैशाची, शस्त्रास्त्रांची प्रचंड मदत मिळाली. त्यामुळे हे चिघळत गेलेलं युद्ध आहे. हे असं झालं थांबलं असं नाही, चिघळत गेलेलं युद्ध आहे. आता अशी सर परिस्थिती आहे. याच पार्श्वभूमीवरती मला अजून एक प्रश्न तुम्हाला आता विचारायचा आहे की पुतीन आणि मोदी यांच्या भेटीनंतर जे एक प्रेस कॉन्फरन्स झालेली आहे, तर त्याच्यामध्ये त्यांनी 3 मुद्द्यांवरती भर दिलेला आहे. ते म्हणजे व्यापार, संरक्षण आणि ऊर्जा. आता संरक्षणाचा मुद्दा तुम्ही आता मांडलेलाच आहे, तर त्या दृष्टीने तुम्ही अजून थोडंसं आम्हाला मार्गदर्शन करू शकाल का? नक्की. ते 3 गोष्टी आहेत, म्हणजे एनर्जी, डिफेन्स आणि स्ट्रॅटेजिक अलाइनमेंट किंवा डिप्लोमसी, ह्या 3 गोष्टी. ऊर्जेबाबतीत भारतावरती जे प्रेशर अमेरिकेने आणलं की तुम्ही रशियाकडनं तेल घ्यायचं नाही, त्याला भारताचं सातत्याने उत्तर असं होतं की हे मार्केट आहे, जागतिक मार्केट आहे, जागतिक बाजारपेठ आहे, आमच्या राष्ट्रीय गरजांना धरून आम्ही त्याप्रमाणे तेल घेतो. मग काय पश्चिम आशियाकडनं घेतो, काय रशियाकडनं घेतो, लॅटिन अमेरिकेकडनं घेतो, कुठनंही घेतो, तो प्रश्न नाही, तो बाजारपेठीय व्यवस्था आहे ती. दुसरं असं की आज देखील युरोप तसंच करताय, म्हणजे युरोप देखील त्यांच्याकडनं तेल घेत आहे. म्हणजे तुम्ही आमच्यावरती दट्टे आणता, तेव्हा रशियाकडनं तेल घेत होते, आता नैसर्गिक वायू तिथे चालू आहे, भारताकडनं नैसर्गिक वायू भारत घेत नाही त्यांच्याकडनं, ते चालू आहे, त्यांना कोणी बोलत नाही, आमच्यावरती निर्बंध आणता. ह्या बाबतीत तुम्ही वेगवेगळी भिन्न पद्धतीने डिस्क्रिमिनेट करता आमच्या विरुद्ध. पुतीननी ह्याला अश्युरन्स दिले की आम्ही भारताला तेल सप्लाय करू, म्हणजे एनर्जीचा भाग, क्रिटिकल भाग जो आहे तो त्याची काळजी घेतलेली की. आणि सँक्शन्स आहे, ठीक आहे, त्याला अनेक मार्ग असतात सँक्शन हे करायला. आणि एक साधं उदाहरण याच्या बाबतीत की तुम्ही क्रूड ऑइल घेतलं आणि त्याच्यावरती प्रक्रिया केली की मग
कंट्री ऑफ ओरिजिनल कंट्री राहत नाही. म्हणजे रशियाकडनं तेल घेतलं, प्रक्रिया केली आणि मग पेट्रोल म्हणून ते विकलं, तर कंट्री ऑफ ओरिजिन की कुठून घेतलं हे भारत राहतं, रशिया राहत नाही. हे कंट्री ऑफ ओरिजिनचा नेहमी प्रॉब्लेम येतो आणि युरोपला भारताने हे सुनावलेलं आहे. पण तेल आहे. दुसरं तितकंच महत्वाचं आण्विक क्षेत्रामध्ये म्हणजे भारताला अणु इंधन पुरवण्याचं कार्य अमेरिकेने हे रशियाने सुरू केलेलं आहे. आण्विक क्षेत्रामधलं भारत आणि रशियाचं सहकार्य परत जुनं आहे, म्हणजे पूर्वीपासून आहे. आणि त्याची खरी सुरुवात ही त्या इंडो युएस न्यूक्लिअर डीलपासून झाली. म्हणजे एक आपण विसरतो की भारत आणि अमेरिकेच्या दरम्यान जो काही आण्विक करार झाला, इंडो युएस न्यूक्लिअर डील, की सिव्हिलियन क्षेत्रामध्ये तुम्हाला मदत करू, हा करार झाल्यानंतर भारताने अमेरिकेकडनं काही फारसं घेतलेलं नाहीये. त्या कराराचं महत्व काय होतं की आत्तापर्यंत भारतावरती जे निर्बंध होते ते गेले आणि त्याच्यानंतर रशियाकडून आपल्याला बऱ्यापैकी मोठ्या प्रमाणात आण्विक सहकार्य रशिया आहे, फ्रान्स आहे. ते मी नेहमी म्हणतो दे आर लाईक लॉक्स. जोपर्यंत अमेरिकेचे निर्बंध होते तोपर्यंत सगळे कुलपं होती. तो करार झाला आणि ती कुलपं उघडली आणि मग तुम्ही आंतरराष्ट्रीय पातळीवरती व्यापार करू शकला. एनर्जी हे फक्त तेल नाही, न्यूक्लिअर देखील आहे आणि ते महत्वाचं आहे. व्यापाराबाबतीत तो व्यापार हा कशा संदर्भात आहे, व्हरायटी ऑफ क्षेत्र आहे. आत्ता आर्टिक क्षेत्रामधनं तुम्हाला ॲक्सेस देण्याचा निर्णय ह्यांनी घेतलेला आहे रशियाने. म्हणजे आर्टिक ॲक्सेस तो जो व्यापाराचा जो काही मार्ग आहे तोही निर्णय घेतलेला आहे आणि भारताला त्याच्याबद्दल ट्रेनिंग पण देणार आहे. नंतर डिफेन्सबद्दल मगाशी मी बोललो, आपण अजूनही रशियाकडनं बऱ्यापैकी डिफेन्स इक्विपमेंट्स घेत राहतो आणि ते घेत राहू. स्ट्रॅटेजिक ऑटॉनॉमी जी आहे ती कशा अर्थाने महत्वाची आहे की अमेरिकेने हा प्रश्न नेहमी पुढे करतात ते की रशिया आणि चीन यांचे अत्यंत घनिष्ठ संबंध आहेत. अशा वेळेस तुम्ही काय कराल? चीननी जर तुमच्यावरती आक्रमण केलं तर काय, मग आम्ही मदत करणार नाही. त्याला उत्तर साधं होतं, पूर्वी तुम्ही मदत केली नाही. चीनचे प्रश्न हे आत्ताचे नाही आहेत, खूप जुने आहेत. तेव्हा तुम्ही काय केलं नाही, तेव्हा मदत आम्हाला रशियाने केली. आणि रशियानी जी आत्ता हा डिप्लोमसीचा भाग आहे, राजनयाचा भाग आहे, आत्ता जी रशियाने भूमिका घेतली ती अगदी स्पष्ट आहे की रशियाचे चीनचे संबंध हे स्वतंत्रपणे बघावे लागतील, रशियाचे भारताचे संबंध हे स्वतंत्रपणे बघावे लागतील. म्हणजे त्याच्यामध्ये फारकत केलेली आहे. रशियाचे चीनचे संबंध हे युरोप आणि युक्रेनच्या संदर्भात महत्वाचे आहेत, कारण रशियाला ते ओपनिंग हवं होतं म्हणून चीनचे संबंध महत्वाचे आहेत. रशियाचे भारताचे संबंध हे वेगळ्या पातळीवरती आहेत आणि ते पातळीवरती म्हणजे डिफेन्स कोऑपरेशन आहे. ते चीन विरुद्ध म्हणून आहे असं नाही, डिफेन्स कोऑपरेशन आहे. अमेरिकेच्या फार नादी लागू नये हे देखील त्यांना गरजेचं वाटतं. त्याचबरोबरीने आणखीन जी एक महत्वाची गोष्ट ती अशी आहे की पाकिस्तान म्हणा किंवा दक्षिण आशिया म्हणा, हिंदी महासागर म्हणा, ह्या क्षेत्रामध्ये रशियाला एक प्रकारचा ॲक्सेस आहे भारतामुळे. अमेरिकेचं पूर्वीच्या ट्रम्पच्या कालखंडातलं आणि अमेरिकेचं आधीच धोरण बघितलं तर त्यांना भारत का महत्वाचा होता, म्हणजे भारताची स्ट्रॅटेजिक पार्टनरशिप का हवी होती, तर आशिया पॅसिफिकमध्ये किंवा इंडो पॅसिफिकमध्ये भारत असा एकमेव राष्ट्र आहे की जो अमेरिकेच्या बरोबरीने उभा राहू शकतो स्वतंत्रपणे. ह्याच्यात करार नाही, लष्करी करार नाही, अलायन्सेस नाही, परंतु चीनच्या एकूण आक्रमक भूमिकेला विरुद्ध म्हणजे त्यासाठी तो क्वाड आहे, क्वाड्रिलॅटरल जो डिफेन्स आहे की ज्याच्यामध्ये प्रामुख्याने एशिया पॅसिफिकचा एरिया आहे. चीनच्या आक्रमक भूमिकेच्या विरुद्ध जर का उभं राहायचं असेल तर जपान, भारत, ऑस्ट्रेलिया ही जी राष्ट्र आहेत ही महत्वाची आहेत, म्हणून क्वाड. अमेरिकेच्या दृष्टीने क्वाडचं महत्व हे भारत पाकिस्तानसाठी नव्हतं. क्वाडचं महत्व हे बेसिकली एकूण इंडो पॅसिफिक क्षेत्रासाठी होतं, हिंदी महासागरासाठी पण नव्हतं. आणि हे भारताला माहिती होतं, हे माहिती आहे. परंतु स्ट्रॅटेजिक पार्टनरशिप महत्वाची होती. आणि एक
साईड रिमार्क करतो. पूर्वी आपण अलायन्सेस म्हणायचो की लष्करी गट, लष्करी करार, लष्करीच्या मैत्री करार, मिलिटरी अलायन्सेस. आता अलायन्सेसबद्दल कोणी बोलत नाही. आता स्ट्रॅटेजिक पार्टनरशिप हा शब्द वापरतात. सामरिक पातळीवरती सहकार्य करतात, मैत्री करतात. त्याचा ॲडव्हान्टेज काय? अलायन्स म्हणलं की तुम्ही कोणाच्या तरी विरुद्ध हा करार करताय, लष्करी गट होताय, असं होतं. हा शत्रू आहे. स्ट्रॅटेजिक पार्टनरशिपमध्ये असं कुठे सांगत नाहीत की हा शत्रू आहे म्हणून. आम्ही ह्या क्षेत्रामध्ये स्ट्रॅटेजिक पातळीवरती, सामरिक पातळीवरती सहकार्य करतोय. त्यामुळे तुम्ही वेगवेगळ्या राष्ट्रांशी एकाच वेळेस अशा पद्धतीचे करार करता, कारण त्याच्यामध्ये शत्रू राष्ट्र नसतं. अमेरिका भारताकडे त्या दृष्टीने बघत होती की स्ट्रॅटेजिक पार्टनरशिप कशा अर्थाने, की भारताचं एक महत्त्व आहे. भारत आणि रशियाची पण स्ट्रॅटेजिक पार्टनरशिप होती, ती तशाच दृष्टीने आहे की रशियाचं महत्त्व आहे. आम्हाला आमचं राष्ट्रहित, तुमचं राष्ट्रहित हे दोन्ही तशा अर्थाने त्याच्याकडे बघायला लागेल. ह्या तिन्ही घटकांवरती, म्हणजे ऊर्जा असेल, संरक्षण असेल आणि राजनय असेल, ह्या तिन्ही घटकांवरती हे फोकस आहे. त्यात पुन्हा मला आता एक गोष्ट आठवली ती बोलण्यासारखी आहे. पुतीन येण्याच्या 1 का 2 दिवस आधी तिघांनी, म्हणजे 3 राजदूतांनी, अँबॅसेडर्सनी टाइम्स ऑफ इंडियामध्ये एक लेख लिहिला. त्याच्यामध्ये जर्मन, फ्रेंच आणि ब्रिटिश आर्ग्युमेंट असं की हे युद्ध रशियाने सुरू केलं आहे आणि त्यांना शांतता नको आहे आणि म्हणून ते सगळं युद्ध चिघळत आहे. अशा भेटीच्या आधी अशा प्रकारे तुम्ही लेख लिहून, ते लेख लिहिणार म्हणल्यानंतर तुम्ही नाही म्हणू शकत नाही, कारण फ्रीडम आहे तेवढी, प्रेस फ्रीडम. अशा प्रकारे लेख लिहून तुम्ही काय साध्य करता? त्याच्यानंतर रशियाने पण त्याला उत्तर दिलेला लेख लिहिलेला आहे, पण तुम्ही काय साध्य करता, म्हणजे तुम्ही कोणावरती दबाव आणता, हा प्रश्न नेहमी येतो. आणि भारताने त्याच्याकडे लक्ष दिलं नाही. राजनयाचा किंवा डिप्लोमसीचा किंवा इंटरनॅशनल स्ट्रॅटेजिक डिप्लोमसीचा हा एक महत्त्वाचा घटक आहे की अशा प्रकारचं प्रेशर भारतावरती येत राहील, परंतु त्याला आम्ही सामोरं जाण्याची आज क्षमता आहे. हो, एकेकाळी ती क्षमता अशा प्रकारची नव्हती, आज क्षमता आहे. म्हणजे आज आण्विक असेल, टेक्नॉलॉजिकल असेल, स्पेस असेल, आर्थिकदृष्ट्या आपण समर्थ आहोत. ही क्षमता आहे म्हणून ही भूमिका तुम्ही घेऊ शकता. पूर्वी ती भूमिका घेता येत नव्हती. आणि ती भूमिका घेणं किंवा बेसिकली एका सिम्बॉलिक पातळीवरती ही भेट म्हणजे तुम्ही एक जागतिक पातळीवरती मेसेज देताय एक की आम्ही हे करू शकतो. याचा अर्थ आम्ही तुमच्या विरुद्ध असं नाही, म्हणजे आम्ही अमेरिकेविरुद्ध नाही. आम्ही या कुठल्याही याच्यामध्ये, प्रेस कॉन्फरन्समध्ये किंवा कशाही याच्यामध्ये अमेरिकेच्या विरुद्ध काही बोललं गेलेलं नाही. त्यात युक्रेनबद्दल आम्ही शांतता पाहिजे एवढंच म्हणलेलं आहे. अमेरिका विरुद्ध भूमिका घेतली नाही, युरोप विरुद्ध भूमिका घेतलेली नाही. म्हणजे जरी युरोपियन अँबॅसेडरनी ते गोंधळ घातला असला तरी, कारण आज युरोप बरोबर तुम्हाला व्यापारी करार करण्याचा प्रोसेस सुरू आहे, म्हणजे फ्री ट्रेड अग्रीमेंटची प्रोसेस सुरू आहे. त्याच्यात तुम्हाला अडचण आणायची नाही आहे. युरोपलाही त्याच्यात अडचण आणायची नाही आहे, कारण युरोपलाही त्याचा गरज आहे. शेवटी भारताची पॉप्युलेशन बघा, म्हणजे मार्केट बघा, आणि ते मार्केट बघते एक अपकमिंग राष्ट्र ज्यांच्याकडे स्पेंडिंग पॉवर आहे, हे मार्केट आहे. आणि युरोपला त्याच्यात इंटरेस्ट आहे. अमेरिकेला कितीही ते टॅरिफ करत बसले तरी त्यांना त्याचा इंटरेस्ट आहे. शेवटी असं आहे ना, प्रत्येक राष्ट्र आपल्या राष्ट्रहिताप्रमाणे जगतं. ट्रम्पनी त्यांच्या राष्ट्रहिताचं इंटरप्रिटेशन जे केलंय त्याप्रमाणे ते जगत आहेत. युरोप देखील आपल्या राष्ट्रहिताचं इंटरप्रिटेशन करते. म्हणजे एक छोटीशी बातमी होती की ह्याचा खरा फायदा युद्धाचा कोणाला होतोय? डिफेन्स इंडस्ट्रीला होतो. एक अशी कुठेतरी बातमी होती की युरोपियन राष्ट्रांना हे युद्ध तातडीने संपवायचं नाही आहे. त्याचं कारण, किंवा अमेरिका देखील त्याचं कारण, याचा खरा फायदा डिफेन्स इंडस्ट्रीला होतोय. मी अगदी हे जुनं मार्क्सियन आर्ग्युमेंट आहे खरं, म्हणजे डिफेन्स इंडस्ट्रीला होतं, कारण त्यांना ती भरभराट आहे त्या डिफेन्स इंडस्ट्रीची, कारण ते शस्त्रास्त्र उत्पादन करतायत, कारण ते केलं की ती भरभराट आहे त्यांची. पण विच इज ट्रू, हे आहे आज. पण ते एकमेव कारण आहे असं नाही मी मानत. पण दिस इज बाय अँड लार्ज. आता आणखीन काही प्रश्न आहेत तर सांग.
सर आत्ताच्या उत्तरामध्ये तुम्ही असं म्हणालात, की ज्यावेळेला प्रेस कॉन्फरन्स झाली त्यावेळेला ना आपण अमेरिकेला टार्गेट करून काही वक्तव्य केली ना युरोपियन युनियनला. पण तरीसुद्धा ज्यावेळेला पुतिन यांनी भारताला याच्या नंतरच्याही काळामध्ये आपण तेल पुरवठा करत राहू असं जे वक्तव्य केलेलं आहे किंवा तशी ग्वाही त्यांनी दिलेली आहे, हे एक प्रकारे कुठेतरी अमेरिकेला चपराक आहे असं जे अ, वर्तवलं जातंय किंवा अभ्यासकांकडनं मत व्यक्त केलं जातंय, ते खरोखर तसं आहे का? अं, मला पर्सनली असं वाटतं की काही गोष्टी आपण नाहक जास्ती प्लेअप करतो. अं, तेल आम्ही पुरवत राहू ही गॅरंटी मी देतो हे पुतीननी सांगणं हे लॉजिकल आहे. कारण शेवटी तो मार्केटचा प्रश्न आहे. म्हणजे तुम्ही बायोलॅटरल डील्स असतात पण तो मार्केटचा प्रश्न आहे. आणि ही भारताची भूमिका जुनी आहे की जिथून आम्हाला स्वस्त तेल मिळेल तिथून आम्ही ते घेऊ. अमेरिकेने पूर्वी काय केलं होतं, रशियन तेलाच्या प्राईसवरती कॅप केली होती की ह्याच्यापेक्षा जास्ती किमतीचं तेल तुम्हाला आपण त्याच्यापेक्षा कमी किमतीत घेत होतो. आणि हे इंटरनॅशनल मार्केट आहे शेवटी तेलाचं. ही हमी देणं की तुम्हाला लागलं तेल तर आम्ही देऊ, ह्याच्यात त्यांचा चांगुलपणा आहे. पण अमेरिकेला चपराक आहे का? त्याचं टेलिंग ही फॅक्च्युअल आहे. मग हे बोलून दाखवलं एवढंच काय ते. अमेरिकेलाही माहिती आहे की भारत कुठलं ना कुठलं तरी तेल घेईल, कारण भारताला त्याची गरज आहे. युरोपलाही माहिती आहे. आणि शेवटी असं आहे ना, चीन प्रचंड प्रमाणात घेतोय, त्यांच्यावरती टॅरिफ नाही आहे. युरोप अजूनही त्यांच्याकडनं गॅस घेतोय, नॅचरल गॅस घेतोय, त्याच्यावरती टॅरिफ नाही आहे. तुम्ही भारतावरती टॅरिफ लागत आहे. कारण एक खूप पूर्वी मला वाटतं 60 का 50च्या दशकात एक अतिशय चांगला लेख आला होता. मला त्याचं अखर आठवत नाही. भारत आणि अमेरिका यांचे संबंध कसे असतील तर सब्जेक्ट ऑब्जेक्ट रिलेशनशिपच्या चौकटीत असतील की भारताला आंतरराष्ट्रीय व्यवहारामध्ये सब्जेक्ट म्हणून राहायचं, व्यक्ती म्हणून राहायचं. अमेरिका भारताकडे ऑब्जेक्ट म्हणून बघते, एक वस्तू म्हणून बघते. हे सब्जेक्ट ऑब्जेक्ट रिलेशनशिप आज देखील तितकंच महत्त्वाचं आहे, तितकंच आहे. हा खूप जुना लेख आहे, मला त्याचं आता अथरशिप माहीत नाही. तो एका खूप पूर्वी मी शिकत असताना पुस्तकात वाचलेलं आहे. पण ही जी सब्जेक्ट ऑब्जेक्ट रिलेशनशिप आहे की ज्या प्रकारे भारताकडे बघितलं जातं आणि ज्या प्रकारे भारताला खेळवलं जातं किंवा भारताने पुढे येऊ नये किंवा भारताचा खऱ्या अर्थाने प्रगती होऊ नये याच्यासाठी वेगवेगळी जी विघ्न आणली जातात ही ह्या पद्धतीने बघावी लागतात. आणि ते वेगवेगळ्या प्रकारे दबाव असतात. नाही, तुमची लोकशाही खऱ्या अर्थाने चांगली नाही, तुमच्याकडे मायनॉरिटीजबद्दल तुम्ही हे करता, मग कुठेतरी रिसर्च सेंटर सांगतं की तुम्ही जगाच्या इतक्या इतक्या क्रमांकावरती आहात, ह्युमन राईट्सच्या बद्दल बोलतात. हे सगळे किंवा अँटी न्यूक्लिअर लॉबी तयार करतात, त्याला फंडिंग देतात. हे सगळे जे गोष्टी आहेत हे भारताला कुठेतरी खाली ठेवण्यासाठी आहेत. आज ते कठीण झालं. म्हणजे ब्रिक्स मध्ये म्हणा, भारताला G20 मध्ये असलेलं स्थान म्हणा, आज ते कठीण झालं. ते म्हणून संत सर याच्याच बरोबरीने 2030 पर्यंत रशिया आणि भारत आर्थिक सहकार्य कराराची पण घोषणा झालेली आहे. हो. पण मुळामध्ये प्रश्न असा आहे की आत्ता सुरू असणारं रशिया आणि युक्रेन युद्ध जसा आपण पहिल्याच प्रश्नामध्ये उल्लेख केला आणि त्याच्याच बरोबरीने युरोपियन युनियनने किंवा अमेरिकेने रशियावरती लादलेले आर्थिक निर्बंध. तर यामुळे या पुढच्या काळामध्ये हा सहकार्य करार पुढे जाणं किंवा त्याची अंमलबजावणी होणं खरोखर शक्य आहे का? आपला प्रॉब्लेम असा आहे की आपण रशियाबद्दलच्या सगळ्या बातम्या ह्या पाश्चिमात्य वृत्तपत्रातनं बघतो. प्रामुख्याने BBC असेल, न्यूयॉर्क टाइम्स असेल, वॉशिंग्टन पोस्ट असेल, ह्यांच्या माहितीवर आपण अवलंबून राहतो. रशिया आता इकॉनॉमिकली कोलॅप्स होतोय, त्यांना करता येत नाही. ही जी एक इमेज तयार केली जाते ही खरोखरी कितपत खरी आहे याच्याबद्दल मला शंका आहे. इन द सेन्स की तिथे खरंच काय होत आहे, रशियाची काय खरी वस्तुस्थिती आहे हे आपल्याला माहिती नाही. आता रशियन टेलिव्हिजन आपल्याकडे केंद्र काढणार आहेत असं बातमी आहे.
त्याच्याकडे बघताना लगेच हा प्रॉपगंडा टीव्ही आहे असं त्याला लेबल दिलं गेलं. बीबीसी पण प्रॉपगंडा टीव्ही आहे हो, असं काय करतात ब्रिटिश बीबीसीचं असं एक उदाहरण द्या की त्याने ब्रिटिश सरकारच्या विरुद्ध भूमिका घेतली पब्लिकली, एक पण नाही. हे हे रुटीन आहे, म्हणजे ह्याच्यात काही गैर नाही आहे. पण माहिती मिळणं त्या क्षेत्रातली हे फार अवघड आहे आणि आपल्याकडे प्रचंड प्रमाणात हा वेस्टर्न मीडियाचा जो डॉमिनन्स आहे तो तो नडतो. हॅव्हिंग सेड दॅट, जर आत्ता रशियाच्या हे जे काही युक्रेन आणि रशियाचं काही युद्ध चाललं हे बघितलं, हे चालू असताना देखील रशियाच्या बाकी सगळ्या गोष्टी चालू आहेत. हे चीनशी संबंध चांगले आहेत, भारताशी संबंध ते करतायत, पुतीन इकडे येऊ शकतात. हा अमेरिका रशियाशी संवाद करतो युरोपला बाजूला ठेवून, म्हणजे ट्रम्प रशियाशी डायरेक्टली संवाद करतात युरोपला बाजूला ठेवून. याचा अर्थ रशिया बाबतीत त्यांच्यामध्ये काहीतरी एक कॉन्फिडन्स आहे. त्याच्याशिवाय ट्रम्प आणि पुतीन यांची परस्पर भेट जी अलास्काला झाली ती झाली नसती. म्हणजे रशियाबद्दलचा एक कॉन्फिडन्स की हे काही छोटं राष्ट्र नाही, हा कॉन्फिडन्स अमेरिकेला आहे. त्याच्याशिवाय हे होणार नाही. किंवा हे युद्ध बंद करायचं झालं तर युरोपला गरज नाही, रशियाशी बोलून हे युद्ध आम्ही बंद करू, असं जेव्हा अमेरिकन डिप्लोमसी तुम्हाला दिसते तेव्हा तुम्ही रशियाला उगाच छोटं लेखू नका. त्यामुळे पुढचे आणखीन अनेक वर्ष जर का भारत आणि रशिया व्यापार करणार असेल, आहे भारतामध्ये क्षमता आहे, रशियामध्ये पण आहे. आणि भारत आणि रशिया व्यापारामध्ये असं का तुम्ही मानता की रशियाकडनंच आपण सगळं घेऊ? अहो, भारत केवढ्या गोष्टी एक्सपोर्ट करू शकतो रशियाला, आणि त्याची गरज आहे. सर, मागच्या आठवड्यामध्ये पुतीन भारत भेटीवरती आले आणि त्यावेळेला झालेल्या वेगवेगळ्या करारांचं महत्त्व वृत्तपत्रांमधनं, बाकीच्या मीडियामधनं आपल्या वाचक प्रेक्षकांपर्यंत पोहोचत होतं. पण तरीसुद्धा खूप वेगळ्या अँगलने या भेटीकडे कशा पद्धतीने बघायला हवं, याचं एक मार्गदर्शन आज तुम्ही इतक्या सुंदर पद्धतीने आपल्या प्रेक्षकांपर्यंत पोहोचवलेलं आहे. त्यामुळे ही माहितीसुद्धा प्रेक्षकांच्या दृष्टीने विचार करणारी किंवा त्यांना विचारांना प्रवृत्त करायला नक्कीच भाग पाडणारी आहे, असं मला तरी वाटतं. त्यामुळे या सगळ्या माहितीसाठी सगळ्या प्रेक्षकांकडनं आणि व्यक्तिशः माझ्याकडनं खूप खूप धन्यवाद सर. नमस्कार. प्रेक्षकांना एकच गोष्ट सांगा ह्या सगळ्याचा प्रतिदार्थ म्हणून, की भारताचं जे स्ट्रॅटेजिक ऑटॉनॉमीचं आत्ता आपण तो लेबल लावतो, जे स्वतंत्र धोरण आहे ते भारत आत्ता व्यवस्थितपणे राबवतो आणि ती राबवण्याची भारताची क्षमता आहे. म्हणजे आर्थिक आहे, तंत्रज्ञान विषयक आहे, राजकीय आहे, ती क्षमता आहे आणि ते राबवतोय. ही भेट त्याचं एक सिम्बॉलिझम म्हणून मानलं तरी चालेल, पण ती क्षमता आहे, हे महत्वाचं आहे. नक्कीच सर. म्हणजे तेच म्हणून मी म्हटलं, की वेगळ्या अर्थाने विचारांना प्रवृत्त करणारं आजचं तुमचं हे मार्गदर्शन म्हणजे आम्हाला सुद्धा खूप प्रेरणादायी नक्कीच ठरणार आहे. म्हणूनच या सगळ्या माहितीसाठी सगळ्या प्रेक्षकांकडनं आणि व्यक्तिशः माझ्याकडनं खूप खूप धन्यवाद. असं जे मी म्हटलं होतं ते तेवढ्याचसाठी सर. धन्यवाद. प्रेक्षक हो, या भागात मिळालेली माहिती तुम्हाला कशी वाटली ते कमेंट्सद्वारे आमच्यापर्यंत नक्की पोहोचवा. त्यासाठी काय करायचंय? भारत शक्ती मराठी या यूट्यूब चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. याशिवाय इतर सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला सुद्धा तुम्ही फॉलो करत असाल अशी आम्हाला आशा आहे. भेटूया 15 दिवसांनी सारांश नवीन भागात एका नवीन विषयासह. तोपर्यंत नमस्कार.